मागील काही दिवसांपासून भारत मालदीव संबंधांमध्ये कटुता आली आहे। आता तर मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारताला सैन्य हटवण्याची डेडलाईनच दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लक्षद्वीप दौरा तिथल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी होता, पण त्यानंतर घडलेल्या महाभारतामुळे भारतावर त्यांचा एक शेजारी मित्र गमावण्याची वेळ आली। पंतप्रधान मोदींनी नुकताच लक्षद्वीप दौरा केला। या दौऱ्यावरून मालदीवच्या काही मंत्र्यांनी टिप्पणी केली। तेव्हापासून भारत मालदीव संबंधांमध्ये वादाची ठिणगी पडली। 4 जानेवारी 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो व्हायरल। मालदीवच्या 3 मंत्र्यांची जोकर अशी टिप्पणी। जानेवारी पहिला आठवडा मालदीव सरकारकडून त्या 3 मंत्र्यांचं निलंबन। जानेवारी पहिला आठवडा भारतात सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव आणि एक्सप्लोर लक्षद्वीप हॅशटॅग ट्रेंड। भारतीयांकडून मालदीवमधील हॉलिडे बुकिंग रद्द केल्याच्या बातम्या। जानेवारी दुसरा आठवडा मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जो यांचा चीन दौरा। मालदीव चीनमध्ये 20 करार। मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जोंकडून भारतीय सैन्य 15 मार्चपर्यंत हटवण्याच्या डेडलाईन। भारत मालदीवमध्ये द्विपक्षीय बैठक, दोन्ही देशांकडून वेगवेगळे निवेदन जारी। भारताला अनेक सख्खे शेजारी असले तरी ते पक्के मित्र नाहीत। पाकिस्ताननं निर्मितीपासून भारताशी वैर घेतलं। श्रीलंकेला चीनची मैत्री आवडली आहे, तर नेपाळ हा भारताचा मित्र होता हा इतिहास झाला। बांगलादेशी न्यूट्रल आहेत, तर भूताननंही चीनशी सख्य वाढवलंय। मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर आता मालदीवही भारतापासून दूर जाते की काय अशी भीती आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी यावर खोचक सवाल उपस्थित केले। मोदींनी जाणून बुजून मालदीवला चीनसोबत संबंध मजबूत करण्यास भाग पाडलं का, ज्यामुळे चीन हिंद महासागरात आपला प्रभाव वाढू शकेल? भाजपला चीनी लोकांकडून देणग्या मिळाल्यामुळे हे केलं का? मोदी भारताला चीनची कठपुतली होऊ देत आहे का? RSS फक्त प्रेक्षक बनला आहे का? जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळख असलेल्या भारताचे शेजारी देशांसोबतच्या संबंधात गेल्या काही काळांपासून तणाव जाणवू लागले। या देशांमध्ये पाकिस्तान आणि चीन तर भारताचे पारंपरिक शत्रू आहेतच, त्यात आता श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, भूटान आणि बांगलादेशचीही भर पडली। त्यात आता मालदीवनंही चीनची सोबत स्वीकारल्यानं भारताची भौगोलिक परिस्थिती विरोधी राष्ट्रांनी घेरल्यासारखी झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।